एखाद्या गोष्टीचं पूर्ण ज्ञान जेव्हा आपल्याला मिळतंय त्यावेळेस ती गोष्ट जर अयोग्य असेल तर आपण करत नाही. पण पूर्ण ज्ञान जर नाही झालं तर मग आपण वारंवार त्याच त्याच अयोग्य गोष्टी करत राहतो, त्याच त्याच चुका करत राहतो. तर त्यासाठी आपल्याला पूर्ण ज्ञान असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी खूप चांगलं उदाहरण दिलंय. पाणी आणि माती. तर माती समजून पाणी किंवा पाणी समजून माती आपण हे पित नाही. कारण आपल्याला पूर्ण माहीत असते की हे माती आहे, हे पाणी आहे की नाही. पण ज्या बाबतीत आपल्याला पूर्णपणे ज्ञान झालेलं नाही किंवा आपण ते ज्ञान आपल्याला स्ट्राईक नाही झालं, आतमध्ये नाही पोहोचलं, तर त्याच्या बाबतीत मग मात्र आपण वारंवार त्याच त्याच चुका करत जातो. आणि हे जर आपल्याला जीवनामध्ये टाळायचं असेल, होऊ द्यायचं नसेल, तर काय केलं पाहिजे? योग केला पाहिजे. योग कर्मसु कौशल्यम. योगामुळं कर्मामध्ये कौशल्य प्राप्त. आणि योग कुणाच्या जीवनामध्ये येतो किंवा कुणाच्या जीवनामध्ये योगाचं अनुसरण होते, तर जो शांत झालेला आहे त्यालाच योग प्राप्त. जो सारखा धावपळ करतो, कुठल्याही प्रकारची विश्रांती घेत नाही, त्याला मुक्ती नाही मिळत. आणि जो आळशी आहे त्याला पण मुक्ती नाही मिळत. आता हा पळणारा आणि आळशी हे दोन वृत्ती कशामुळे होतात? तर रजोगुण जर आपला जास्त झाला असेल किंवा इम्बॅलन्स झाला असेल तर माणूस सारखा पळत राहतो, अस्वस्थ राहतो. आणि जर तमोगुण जास्त झाला असेल, वाढला असेल, तर तो आळशी बनतो. तर मग आता तमोगुण आणि रजोगुण दोघांना जर शांत करायचं असेल तर दोन मार्ग आहेत. एक म्हणजे आपल्या आहाराकडे लक्ष द्यायचं. युक्त आहार. पचण्याला जड असलेला आहार घेतलं तर तमोगुण वाढतो. आणि एक्स्ट्रीम कुठला आहार जर घेतला आपण तर त्यामुळं रजोगुण वाढतो. तर ते दोन्ही टाळायचं आपल्याला. ह्याकडे लक्ष द्यायचं. आणि दुसरं आहे ते म्हणजे योग. आपल्या जीवनामध्ये योगाला अनुसरलं आपण की मग आपला रजोगुण आणि तमोगुण शांत होतो. आणि मग जेव्हा आपण सात्विकतेमध्ये येतो तेव्हा ज्ञानप्राप्ती होते आणि मुक्तीचा मार्ग मोकळा होतो. म्हणजेच जीवनामध्ये मध्यम मार्ग जो आहे तो अनुसरायचा. आणि ध्यान केल्यामुळं काय होतंय? मनाची प्रसन्नता येते. आपल्यामधलं जे दुःख आहे ते दुःख नाहीसं होतंय.
आणि सुखप्राप्ती होते. पण हे ध्यान कसं असलं पाहिजे? ध्यान म्हणजे काय नेमकं? तर छान सांगितलेलं आहे. सजगतापूर्वक विश्राम स्थिती म्हणजे ध्यान आहे, म्हणजे समाधी आहे. जोपर्यंत आपण विश्राम स्थितीमध्ये येत नाही तोपर्यंत आपलं ध्यान नाही घडत. आणि ध्यानामुळे काय होतंय? आपलं मन जे आहे ते आत्मस्थित होते. आणि आत्मस्थित झालेल्या मनामध्ये दुःख नाही राहत. दुःख केव्हा येते? जेव्हा मन हे आपल्या इंद्रियांसोबत असते किंवा बहिर्मुखी असते, त्यावेळेस दुःख येते. पण जेव्हा आत्मस्थित मन राहते त्यावेळेस सुख मिळते. म्हणून सुख प्राप्ती करण्यासाठी काही करायची गरज नाहीये. कारण सुख हे आपलं अस्तित्व आहे. फक्त सुखाच्या आड येणारं जे जे काही आहे त्याला आपल्याला काढून टाकावं लागतं. आणि त्यासाठी काय करणं गरजेचं आहे? ते म्हणजे कर्म करणं, कर्तव्य करणं गरजेचं आहे. तुम्ही जेवढे कर्तव्य आपलं पार पाडाल, कर्म करत राहाल, तर तेवढं आपल्याला ध्यान पण चांगलं लागतंय. पण नुसतंच काम करत राहणं आणि काहीच न करणं ह्या दोन्ही स्थितीमध्ये नाही होत. तर काम करत असताना, कर्म करत असताना आपल्याला मध्ये मध्ये विश्राम स्थितीमध्ये यावं लागतं. आणि विश्राम स्थिती आपल्याला ध्यानामुळं मिळते. म्हणून ध्यानाचं महत्त्व सांगितलेलं आहे. आणि राजा जनक काय म्हणतात, की मला ह्या ज्ञानामुळं एक आतापर्यंत जेवढं काही ज्ञान माझ्याजवळ होतं, जेवढी काही ज्ञान मला प्राप्त होतं, त्याच्यापेक्षाही खूप वेगळं असं ज्ञान मला आज प्राप्त झालं. आणि त्याचा मुख्य सार काय आहे? तर मी अविनाशी आहे. है की नाही? मी कसा आहे? माझं अस्तित्व कसं आहे? अविनाशी आहे. माझ्यासोबत असलेलं शरीर असेल, हे संसार असेल, ही सृष्टी असेल, ते बदलत राहील. परंतु मी कसा आहे? अविनाशी आहे. माझा कधीही नाश होत नाही. आणि हे आज मला समजलं. आणि त्यामुळे मी कसं झालो? शांत झालो, प्रसन्न झालो. आणि आपल्या आतमधले जे काही विकार असतात, हे विश्राम स्थितीमध्येच विकार नाहीसे होतात. म्हणून तुम्ही आता आपल्या व्यवहारामध्ये जेव्हा बघतो, तेव्हा आपल्याला, आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो, तर डॉक्टर काय म्हणतात? रेस्ट, कंप्लीट रेस्ट म्हणतात की नाही? बरोबर आहे की नाही? कंप्लीट रेस्ट म्हणतात. आता बाकीचे मेडिसिन हे ते दिलेले असतात ना, तर हे सपोर्टिव्ह आहेत. परंतु जी रेस्ट असते, त्या रेस्टमुळं आपल्यातले विकार नाहीसे होतात. आहे की नाही? तसेच मग आपले मानसिक भावनिक विकार जे आहेत, हे विश्राम स्थितीमध्ये नाहीसे होतात. म्हणून ध्यान करायचं. म्हणून आपण सुदर्शन क्रिया केल्यानंतर, सुदर्शन क्रिया ही काय आहे? कर्म आहे ते. आहे ना? कर्म करतो ना आपण, सुदर्शन क्रिया करतो. आणि ते सुदर्शन क्रिया झाल्यानंतर आपण काय करतो? पाठीवर पडून
विश्राम स्थितीमध्ये आपण येतो. आणि जेव्हा विश्राम स्थितीमध्ये आपण येतो, तेव्हा आपल्या आतमधले जे काही तणाव असतील, शारीरिक तणाव असतील, मानसिक तणाव असतील, भावनिक तणाव असतील, सुदर्शन क्रियेमुळं ते सगळे येऊन बसतात. आणि जेव्हा तुम्ही विश्राम स्थितीमध्ये जाता, तेव्हा ते बाहेर निघून जातात. आहे की नाही? म्हणून नियमितपणे योग करा, साधना करा, असं आपल्याला गुरुदेव सांगतात.